आज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज कुलगाव बदलापूर नगर परिषद याच्या होऊ घातलेल्या 2 तारखेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या प्रचार सभेसाठी आलेले आपल्या राज्याचे प्रभावी गतिशील मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री आणि ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी श्री कपिल पाटील, आपले स्थानिक आमदार श्री किसनजी कथोरे, आमदार श्री निरंजनजी डावखोरे, आमदार कुमार अहिलानी, आमदार सौ सुलभाताई गायकवाड, अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ कॅप्टन आशिष दामले, भारतीय जनता पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, माजी नगराध्यक्ष श्री राम पातकरजी, माजी नगराध्यक्ष बदलापूर राजेंद्र घोरपडेजी, कल्याण महानगरपालिकेचे माजी सभापती स्थायी समिती श्री दीपेशजी म्हात्रे, आरपीआयचे शहर अध्यक्ष धनराज गायकवाड आठवले गट, या ठिकाणी ज्यांना उमेदवारी नगराध्यक्षपद दिलेली त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणजे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय या संयुक्त युतीच्या उमेदवार रुचिता घोरपडे आणि 24 पॅनलचे 48 उमेदवार उपस्थित अतिशय संयमी बदलापूर कुलगावमधील नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मी या ठिकाणी मगाशी उल्लेख माझा 2दा ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री, खरं म्हणजे तुम्ही नका उल्लेख करू, मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री. आता ते पूर्वीपासून 3दा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा झाल्या कारणानं प्रत्येक निवेदकांच्या मनामध्ये तीच गोष्ट राहिलेली आहे. असो, शेवटी स्लिप ऑफ टंग हा म्हणजे जीभ इकडे तिकडे कुठे जात असते. आज या ठिकाणी मी जो आलो एक यशस्वी शहराच्या 95 ते 2025 पर्यंतच्या केलेल्या नेतृत्वाचा दाखला देण्यासाठी आलो. नवी मुंबई महानगरपालिका 24/7 7 दिवसामध्ये 24 तास पाणी मिळणारं महाराष्ट्रातले एकमेव शहर आहे. हा विश्वास त्या ठिकाणी तुम्हाला देतो. याच अनुषंगाने आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडेंनी नमूद केल्याप्रमाणे, किसनजी कथोरे यांनी नमूद केल्याप्रमाणे या नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. त्या ठिकाणी कर्जत मधल्या होऊ घातलेल्या माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तिथे बैठक बोलवली आणि जो 1000 MLD पाणी त्या धरणाचं त्याचे 500 MLD पाणी नवी मुंबईला 250 बदलापूर आणि 250 पनवेलला, म्हणजे भविष्य काळामध्ये 2 वर्षामध्ये बदलापूरला 250 MLD पाणी मिळेल हा विश्वास या ठिकाणी निश्चित व्यक्त करतो. जर का नाही 3 तारखेला निकाल लागेल त्याला भारतीय जनता पक्ष म्हणजे आपल्या संयुक्त युतीचे उमेदवार रुचिता घोरपडे ह्या नगराध्यक्ष पदाच्या वर विराजमान होतील. त्याच्यानंतरची जी भूमिका असेल ती देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ज्या राज्याची अतिशय सर्व प्रदेशाला न्याय देण्याची भूमिका, त्याचबरोबर सर्व समाजाच्या घटकांना सन्मानित करण्याची भूमिका, राज्य एकत्र राहिलं पाहिजे, राष्ट्र एकत्र राहिलं पाहिजे, अशा धारणेतून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा जो जगाच्या पाठीवर सन्मान वाढवलेला आहे आणि निश्चितपणे मोदी साहेबांच्या नंतर या देशामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याचा जर त्या ठिकाणी प्रगतीचा वेग अफाट असेल तर त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे देवेंद्रजी फडणवीस. फडणवीस साहेबांना बरं वाटावं म्हणून आम्ही हे बोलत, सर्व
धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वर्णाच्या लोकांना समान संधी मिळावी, कुठेही कटुता निर्माण राहू नये, या विचारानं समाजाला एकत्र करणारा राज्याचा गाडा अतिशय क्रिटिकल परिस्थितीतून पुन्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीकडे आपण बघितलं पाहिजे. रुचिता म्हणजे घोरपडेंनी आणि किसनराव कथोरेंनी या शहराच्या कल्पना करण्याकरता गेल्या मागण्या बऱ्याचशा मान्य झाल्या, भविष्य काळामध्ये मान्य होतील. मी तुम्हाला एकच आठवण देतो, 2000 साली मी नवी जनतेला सांगितलं की घरपट्टी आणि पाणीपट्टी 1 पैसा वाढवणार नाही. 25 वर्ष झाली घरपट्टी पाणीपट्टी वाढली नाही आणि नवी जनतेला मी शब्द दिला की पुढचे 20 वर्ष सुद्धा घरपट्टी पाणीपट्टी वाढून देणार नाही. शेवटी कथोरेंनी जे ठिकाणी उल्लेख केला का भ्रष्टाचाराचा, आता मी त्याच्यात खोल जात नाही. जर भ्रष्टाचार नसेल तर तो पैसा शहराच्या करता, राज्याच्या करता वापरतो, परंतु ज्यांच्या हातात सूत्र आली त्यांनी जर अविचाराने त्या ठिकाणी राज्याचा कारभार किंवा जर शहराचा कारभार करायचं ठरवलं तर जनतेचे दुःख कमी होण्याच्या, जनतेचे दुःख वाढतात. मी विश्वासाने सांगतो की समृद्धी महामार्ग ही देवेंद्र फडणवीसांची देण आहे. अटल सेतू कल्पना बऱ्याच लोकांनी केल्या होत्या, मेट्रो, मोनोरेल आणि विविध देशाचे जोडणारे रस्ते, त्याच्यामध्ये या राज्याचे 2 जिल्हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आणि ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते गडचिरोली, देशाचा स्टीलचा हब, देशामध्ये गडचिरोली इतका लोखंडाची प्रक्रिया होणारा एकही जिल्हा नाही. त्याच देवेंद्रजींनी आणि माननीय मोदी साहेबांनी पालघर जिल्ह्याला महत्त्व दिलं. जगाच्या पाठीवर 10वं असलेलं बंदर हे पालघर जिल्ह्याला दिलं. पालघर जिल्ह्यामध्ये पुढचं विमानतळ होणार आहे. एकूणच भविष्य काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अतिशय अडचणी निर्माण झालेल्या असताना त्याच्यातून पाऊल वाट काढायची आणि प्रगतीकडे जायचं आणि मला विश्वास आहे कथोरेजींनी या ठिकाणी जी इच्छा व्यक्त केली की या बदलापूर कुलगाव शहराची पॉप्युलेशन स्वतंत्र महानगरपालिका करण्यासारखी असणार आहे, तर ती निश्चितपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होईल आणि बदलापूरकरांच्या मनामध्ये असलेली जी स्वतःच्या प्रगतीची इच्छा ती पूर्ण होईल. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला नम्र आवाहन करतो की 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या संयुक्त युतीचे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, RPI रामदास आठवले गट या युतीच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची मतं पडली पाहिजेत आणि राहिलेले आपले उमेदवार 48 हे सगळे निवडून यायला पाहिजेत. अशा प्रकारची आपण सर्वांनी प्रक्रिया करावी असं नम्र आवाहन करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.